कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तिला बातमी तापमानासंदर्भातली आहे, कारण सोलापूरमध्ये देशातील सर्वात जास्त 39.4 इतक्या अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे अजून एप्रिल आणि मे महिना येणं बाकी आहे। मार्च महिन्याला आता कुठे सुरुवात झालेली आहे। असं असताना आता तापमानात एवढी वाढ झाली आहे की नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होती आहे। उकाड्यानं नागरिक हैराण होताना दिसताय। राज्यात कुठे किती तापमान आहे आपण बघतोय। सोलापूरमध्ये 39.4, चंद्रपूरमध्ये 39, परभणीमध्ये 38, सांगलीमध्ये 38.4, कोल्हापूरमध्ये 37, पुण्यात मात्र 36.8, छत्रपती संभाजीनगरमध्ये 35.5, रत्नागिरीमध्ये 35.2, नाशिकमध्ये 35 आणि मुंबईमध्ये 33.1 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। तर अजून मार्च महिना केवळ सुरूच झालाय आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच खरं तर उन्हाचा कडाका जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय, त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या। पुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे आणि ही खुशखबर म्हणावी लागणार आहे, कारण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ हा दिला जाणार आहे। 7 मार्च पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल 3000 रुपये जमा होतील। फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाही आहे, पण आता फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील। मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली। युरोपियन देश असलेल्या सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातलाय। विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत एकामागून एक अनेक स्मोक ग्रेनेड आणि अश्रुधुराचे गोळे फेकलेले आहेत, त्यामुळे संसदेत काळा आणि गुलाबी धूर पसरलाय। 4 महिन्यांआधी सर्बिया या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं छत कोसळलं, 15 जणांचा तब्बल मृत्यू झाला आणि यानंतर सरकारविरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू झाली। त्याला विरोधी पक्षाच्या खासदारांनी समर्थन सुद्धा दिलं असल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर आता सर्बियाच्या संसदेत हा संपूर्ण राडा झाला असल्याचं दिसतंय। सर्बियाच्या संसदेत झालेला राडा आपण बघितला, मात्र राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय काय घडतंय पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा न्यूज पॉइंट 20 मध्ये। कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार असा इशारा इंडिया आघाडीनं दिलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्चला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला। काँग्रेसचे पदाधिकारी विलास विखार, सतीश कांबळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे। दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे कोर्टाने कागदपत्र सादर करण्यास सांगितले। या प्रकरणी पुढची सुनावणी आता 6 मे रोजी होईल आणि त्यामुळे आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होणार आहेत। सरपंच संतोष देशमुख यांना पाईपने मारहाण झाली आहे। पाईपचे तुकडे होईपर्यंत देशमुखांना मारण्यात आलेले आहे। मारहाण करतानाच्या पाईपचे 15 तुकडे सीआयडी कडे जप्त करण्यात आले। या दोषारोप पत्रातून ही माहिती आता समोर आली। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेच्या स्कॉर्पिओमध्ये 19 महत्त्वाचे पुरावे सापडले। सीआयडीच्या तपासात स्कॉर्पिओमध्ये 3 मोबाईल घुलेने मारहाण करताना घातलेल्या काळ्या रंगाचं जॅकेट, 6 आरसी बुक, घुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, रक्ताने माफलेले सीट कव्हर, रॉड असे महत्त्वाचे पुरावे गाडीमध्ये सापडले।
माझ्या भावाला किती त्रास झालेला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली आहे, मी त्याला वाचवू शकलेलो नाहीये, मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुख यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. संतोष देशमुख हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. त्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडले. माझ्याकडे बघतेच सगळे, काय करायचंय, रडत नाही ना तू, गावात बघते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मनोज जरांगे पाटलांचा राग अनावर झालाय. कराड गँगचा सुपडा साफ करण्याची प्रतिज्ञा जरांगे पाटील यांनी घेतली आहे. बीड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील इतर आरोपींच्या विरोधात स्वतंत्र तपास करण्याची मागणी बीड जिल्हा वकील संघाने केली आहे. धनंजय मुंडेंनंतर आता अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा ही मागणी यावेळेस वकिलांनी केली आहे. या सर्व प्रकरणाच्या तपासाबाबतचे अपडेट्स राज्य सरकारकडून समोर यायला हवे असं देखील त्यांनी म्हटलंय. बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला युवा सेनेने जोडे मारत निषेध केला. सर्व आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये युवा सेनेने आंदोलन पुकारलं. कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा या दरम्यान करण्यात आली. शिंदे गटाच्या युवा सेनेकडून शिर्डीमध्ये वाल्मिक कराडचा पुतळा जाळत आंदोलन करण्यात आले. बीड हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडला आणि त्याच्या साथीदारांना फाशी द्या ही मागणी या दरम्यान युवा सेनेनं केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली आहे. कोरटकरचं संरक्षण काढा, आम्ही बघतो असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्याची मागणी भोसले घराण्याचे मुदोजी राजे भोसले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली. कोल्हापूर कोर्टात कोरटकरवर 11 मार्चला सुनावणी होणार आहे. त्याला जामीन न मिळता पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडावी, शिवाय विद्वान सरकारी वकिलांची नेमणूक करावी ही मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. मे 2025 मध्ये आशियाई सिंहांच्या 16व्या गणनेचा अंदाज घेण्यात येणार आहे. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आता सिंहाच्या संवर्धनासाठी 2900 कोटींहून जास्त निधी मंजूर केला आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाईल. 7 मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील. ही माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे. स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचा जबाब न्यायालयामध्ये नोंदवण्यात आला. इन कॅमेरा झालेला जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयामध्ये सादर करण्यात आला. तर पीडितेसोबत नेमका काय प्रकार झाला जबाबात सविस्तरपणे मांडलाय. त्यामुळे आता या प्रकरणी कारवाईला वेग येईल. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. 86,300 कोटी रुपयांच्या खर्चाने हा द्रुतगती मार्ग पूर्ण करण्यात येतोय. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये याबाबत स्पष्ट संकेत देण्यात आले. सर्वांना विश्वासात घेऊन हा द्रुतगती मार्ग पूर्ण केला जाणार आहे. मुंबईमधील नाले सफाई पावसापूर्वी करण्याचं नियोजन पालिकेने केलं. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी 15 मार्च नंतर काम सुरू केलं जाईल. मार्च अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्याचा प्रयत्न हा पालिकेचा असेल. या कामासाठी पालिकेकडून सुमारे 395 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. ही माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावर नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्थान एरोनॉटिक्सने घेतला. या धावपट्टीसाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि या धावपट्टीचं काम पूर्ण होण्यास साधारणतः 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. शासनाच्या 2 योजना फक्त नावाला आहे. अद्यापही पालम तालुक्यातील पेठ शिवणी कारंना आता पाणी मिळत नाही अशीच परिस्थिती आणि अनेक पाणी योजना कागदावरच असल्याचं दिसतंय. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
म्हाडाने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये नोकरी करणाऱ्या महिला आणि वृद्ध नागरिकांसाठी घर बांधण्याची योजना आखली. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये हॉस्टेल आणि वृद्धाश्रम बनवण्याचा निर्णय आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाण्यात हॉटेल्स आणि वृद्धाश्रम तयार करण्यासाठी एक जागा देखील फायनल केलेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील अपयशानं पीसीबी नाराज दिसतंय. मोहम्मद रिझवान, बाबर आझम यांना 2020 संघातून बाहेर करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे रिझवान वनडे संघाचा कर्णधार आहे, तरी T20 संघात मात्र त्याला स्थान मिळालेलं नाही आहे. पाकिस्तान T20 आणि वनडे मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौरा करणार आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नद्यांच्या संस्थांमध्ये 6,000पेक्षा जास्त डॉल्फिन असल्याचं सरकारतर्फे सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलं आणि एका अहवालात तसं नमूद केलंय. डॉल्फिन प्रकल्पाअंतर्गत भारतात पहिल्यांदा नद्यांमधील डॉल्फिनची गणना करण्यात आली. पुणे महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झालाय. 12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही, त्यामुळे पुणेकरांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. कोल्हापूर पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी बेटी बचाव बेटी पढाओ बाईक रॅली काढली आहे. लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करण्यासाठी, मुलींचं संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन रॅलीही काढण्यात आलेली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळगडावरती किल्ले पन्हाळ पर्यटन महोत्सवाचं आयोजन झालं. येत्या 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थिएटरचं लोकार्पण होणार आहे. पन्हाळगडाला हजारो LED दिव्यांच्या लाइटिंगने सजवण्यात आलेलं आहे. रंगबिरंगी लाइटिंगमुळे पन्हाळगडाचं रूप अक्षरशः पालटून गेलंय. मोठी बातमी रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भातली. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. पालकमंत्री पदावरती आता शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. अशातच रायगडमधील महायुतीचे सर्व आमदार खासदार आज एकाच मंचावर येणार आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच एका मंचावरती सर्वजण येणार आहेत. पालकमंत्रीपद वादाच्या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नोव्हेंबर 2001 पूर्वीची 78 महाविद्यालयं गेल्या 23 वर्षांपासून अनुदानापासून वंचित आहे आणि सरकारनं याची दखल घ्यावी आणि तातडीने महाविद्यालयीन प्राध्यापकांना न्याय द्यावा, ही मागणी कृती समितीकडून करण्यात येते आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे पोहोचलाच नाही अशी धक्कादायक बाब सध्या तरी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पेपर वाटपातील घोटाळ्याबाबत शिक्षकांनी तक्रारी सुद्धा केल्या असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे. आतापर्यंत पहिल्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहोचलाच नाहीये, त्यामुळे शिक्षकांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे. हडपसरमध्ये मार्शलमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला. संबंधित महिलेचे दिरासोबत भांडण झाल्याच्या रागात घरात आत्महत्या करत असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. पोलिसांनी तत्काळ घराचा दरवाजा तोडला. गळफास घेतलेल्या व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखलही केलं. उपचारानंतर शुद्धीवर आलेल्या व्यक्तीचे प्राण मात्र वाचले. धुळ्यात होळीसाठी लागणाऱ्या साखर कंगणांची मागणी वाढली आहे, त्यामुळे ते बनवणाऱ्या कामगारांची लगबग सुद्धा आपल्याला एकंदरीत बघायला मिळते. याशिवाय मात्र सध्या साखर कंगणांची किंमत वाढली असल्याचं दिसतंय. नागपूर महानगरपालिकेतील LBTला मुदतवाढ दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आणि महानगरपालिकेतील LBT विभाग बंद करण्याचा आदेश राज्य सरकारचा आहे. LBT विभाग बंद करू नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी या दरम्यान केली आहे. गव्हाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात यश आलेलं आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये या बिबट्यानं धुमाकूळ घातला आणि शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी सुद्धा केली. बिबट्या नेमका कुठे लपलेला आहे याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली. यानंतर वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि बिबट्याला देखील जेरबंद केलेलं आहे.
डहाणूच्या उर्से सायेमध्ये जंगलाला भीषण आग लागली आहे. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या आगीचं वणव्यामध्ये रूपांतर झालेलं दिसतंय. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती मात्र जळून खाक झाली आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी आता पालघरच्या जंगलांना आग लागण्याचे प्रकार वाढत आहे. शिकार करणाऱ्यांकडे वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारने पेट घेतला. ही घटना वडखळ नजीक डोलवे गावाच्या हद्दीत घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या कारने पेट घेतला आणि कार आगीत जळून खाक झाली. मोठं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरामध्ये असलेल्या मुख्य कचरा डेपोला आग लागली आहे. या आगीचे धूर आकाशात पसरत आहे आणि असं असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. कचरा डेपोला आग लागल्यानं आगीतून विषारी धूर बाहेर पडण्याची शक्यता आहे.